सो गाईज मी इथे आली आहे मंदिरमध्ये, बघू शकता तुम्ही. इथे माझी एक्झाम होती सो त्याच्यामुळे मी आली आहे. दाखवते मी तुम्हाला कसं आहे पूर्ण. इथं चपला काढायचं आहे, पूर्ण चपला काढू शकतो आपण. आणि इथं प्ले पण आहे, असं चपला काढायचं इथं. आणि इथे सगळं असं आहे. हो गाईज मी आता मध्ये जाते आणि तुम्हाला दाखवते की नेमकं कसं आहे. तुळजाभवानीचं मंदिर आहे. माता तुळजाभवानी. आणि पूर्ण स्ट्रक्चर बघा किती छान केलेलं. इथं पण काहीतरी कार्यालय बनवलंय त्यांनी. आणि इथे कालभैरवचं मंदिर आहे, ते हनुमानजीचं आहे. तिथं प्ले ग्राउंड आहे. तो हे पुरा असा डिझायनिंग केलं, किती छान दिसते बघा. माझ्या बायाला चटके वाजताय हो, तिला चालते तिकडे. तुम्ही बघू शकता असं पूर्ण डिझायनिंग केली आणि मस्तपैकी मूर्ती दिसली मला तुळजाभवानींची. मस्त केले, छान केले, एकदम खूप छान दिसतो. मंदिराचं वर्क पण खूप छान होतं, खूप डिझायनिंग छान केली होती त्यांनी, मस्त. गाई त्यांचं डिझायनिंग किती छान आहे, हे बघा मस्त बनवलंय. आणि तिथं पूर्ण प्ले, इथं ना आय थिंक सो लॉन्स आहे का काय माहीत नाही मला पुढे, पण मग इथं असं सगळं आहे. सो मी दाखवते तुम्हाला पुढे पण काय आहे. इथे एक मंदिर आहे महादेवांचं, ते काका साफसफाई करत आहे. आणि तो फुल असं स्ट्रक्चर आहे गाईज, दाखवते मी. हे बघा इथं पण कोणतं तरी मंदिर आहे आणि तिथं बी कोणतं तरी मंदिर आहे. सगळं आहे असं, पण इथं खूप शांतता आहे, असं शांत शांत वाटतंय मला खूप. मस्त आहे ना. इथं त्यांचं, इथं ते म्हणजे इथं त्यांची मूर्ती आहे. बॅक साईड आहे, ती फ्रंट साईड आहे. बघा किती छान आहे ना, मस्त डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशन म्हणते मी, डेव्हलपमेंट, कन्स्ट्रक्शन. सो मी आता इथे दर्शन एकदा घेते. छान म्हटलं, मस्त आहे, एकदम छान आहे. हे बघा असं सगळं आहे इथं. जे पण ते आपण त्यांना हे देतो, हे नारळ आणि फुलाचं अर्पण करतो, ते सगळं इथं असं त्यांनी टाकलंय. आणि तिथं शेड आहे त्यांचं फुल, ते तिकडं पूर्ण नारळाचं असं साचा करून ठेवला आहे त्यांनी. मस्त बनवलं आहे, छान आहे. आणि फुल असं आहे पूर्ण. इकडचं माहीत नाही मला काय आहे, पण हे असं आहे सगळं मंदिर. हे बघा असं आहे मंदिर. गाईज मी तुम्हाला एक दाखवते, यांनी इतकं छान बनवलं आहे ना. आणि इथं मस्तपैकी कैरी आहे, हे बघा खूप सारा कैऱ्या आहे इथं. किती मस्त आहे ना, खूप छान वाटतंय, शांतता वाटते. आणि वातावरण बघा कसं आहे वरती, एकदम असं वेगळं आहे आज. पण खूप गरम पण होतं आहे, तेवढीच गोष्ट खरी. हे बाकडे बिकडे बसवले त्यांनी बसायला, असं सगळं आहे राहायचं. फुल कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. आमच्या सगळे नाशिकचे रोड खोदून ठेवले ओव्हरऑल. गाईज तुम्ही बघू शकता इथं गंगेच्या अपोजिट आहे आम्ही उभे. मी किती जुने जुने घर आहे बघा. इथं ना माझे पप्पा कामाला होते त्या एरियामध्ये.
आणि आज मला भरपूर वेळ होता सो म्हणून मी बाहेर चायनीज खाल्लं. मस्त होतं, स्वादेला पण चांगलं होतं. त्यांचं ते हॉटेलचं कस्टमायझेशन पण खूप छान होतं. गाईज मी घरी आली आहे. आता मी आईस्क्रीम खाते. तनुकीला पण राऊंड मारून आणला. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगा कमेंटमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज. सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.